नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग एवढा भारी आणि एवढा इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, कारण माझ्या जुन्या आठवणी आज नव्या होणार आता. जिथं मी ज्या शाळेमध्ये 1ली ते 7वी शिक्षण घेतलं आहे ती म्हणजे आपल्या घाटशिराची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही भरपूर दिवसापासून कमेंट करत होते की नीलू तुझं शिक्षण कुठं झालं आहे आणि तुझी शाळा कोणती. तर आज नाही का एक योग भेटला आहे, तर आज नक्की दाखवतो. आज वातावरण मस्त झालं आहे. त्यातल्या चिकूला शाळेत सोडायचं आहे. चिकू त्याचे मित्र त्याचं शाळेचं इंट्रोडक्शन थोडं देईल आपल्याला, तर आता लगेच त्याला सोडायला निघू. नीलू दादा याच्या पत्ता सांगत, मी पण माझ्या मित्र पत्ता सांगत. आमच्यावर काय पाहिजे, आमची सगळी शाळा तुम्हाला दाखवतो. मी जेवायला काही नाही तर ते पण दाखवतो. नाही तर भात पण असतो शाळेत. किचन एक नवं बनलं आहे. अजून लॅब आहे. अजून डिजिटल रूम आहे. डिजिटल. हां, चला आता चिकू भरपूर काही गोष्टी दाखवणार आहे, कारण बदल भरपूर झालेला आहे. आता माझी शाळा सुटल्याला जवळपास झाले असतील 10 ते 15 वर्ष होऊन गेले असतील. तर आता आपल्याला चिकू सगळं दाखवल. तू या शाळेत होता तेव्हा नाही तर पतले होते, आता स्लॅब झाले. बदल तर झालाच ना. चलो लगा गॉगल लगाले. आज स्टाईल मारताय का थोडा? कधी पाहिजे कोणता स्टाईल बस सर आणते ना मला. अरे बस चल. तर आता आपल्या चिकू नाही का, चिकूच्या घरी आलं. तर आता चिकूने जेवण केलं आहे, पण आता त्याने आज डब्याला काय चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो. डब्बा कोण भरणार आहे? तू? दररोज तू भरतो काय? नाही, मग मम्मी. आणि आज सासूबाई. बरं भरेव. हे काय? मटकी. मटकी. बरं मटकी केली. मिठातली मटकी काय? मिठातली मटकी सगळी चालली काय? याला माग यांनी खाल्ली. खाल्ली. आणि भात खायचं, मटकी खायची काय? भाजी काय? भाजी होय आता वालाच्या शेंगा. तुला आवडतेच का? हा, वालाच्या शेंगा केलं आहे मामीने. व्यवस्थित बरं डाग नको पाडू. बस. अजून आता चपाती चपात्या किती? 2. फक्त एवढंच खातो काय? मला एवढं स्पर्श होतं. मित्रांना मित्र जाऊन दे आणते दवा यांचं. आणि तू त्यांना देत नाही का? नाही, का म्हण? ते लय खाते. हा का? हा, आणि लोणचं पण लागत का तुला? मग तू तर एकदम प्रोफेशनल डबा घेऊन जातो ऑफिसला चालल्यासारखं. लोणचं चाललंय. 2 लोणचे. ही 2 कोणाला? मलाच. मला वाटलं मित्राला. नाही, हे आणते ना. झाला डब्बा रेडी. अभ्यास झाला का? नुसतं खायचंच भरलंय. झाला अभ्यास. काय होतं? अभ्यास होय. तर बोलतात पितर लिहायचं होतं इंग्रजीचं. आणि अजून 2 शब्द लिहायचे होते पुस्तकातले. तेवढंच होय. पादे. पाढे कितीपर्यंत? पाठ होते की लिहायचे होते? नाही, 5 कित- 30 पर्यंत. 30पर्यंत. मन बरं 29चं. मला नाही येत. मला नाही येत? 25 पर्यंत. आणि मग आता 29चा विचारला तर काय करायचं, आम्ही मार खातो दररोजला पोरं मार खाते. तू बी खाता हा, का? तर मूर्ती आहे आपली. डबे बघा 2 चपात्या भरल्यात आणि पाढे चला म्हणतो ताटात भरायचं. पिशवी पण आहे. ही पिशवी आणली का? हा. पाण्याची बाटली पण घेऊन जातो करून. तिथं हापशा आहे ना, हापसून प्यायचा ना. झाड लागायचं पाणी. हा का? हे कुठं आलंय? हे आपलंही चालतं आधाचं. आडाच. आपण ते खावं लागेल जाऊन तिथं. आता भाताला प्लेट. भाताला प्लेट न्यावं लागते का? ते डब्यात घे ना त्या. त्या सर आणते. सर आणते. आता सॉक्स घालावं लागते का? चप्पल घालायची का बुटं? आम्हाला एवढं नव्हतं, आम्ही चपला घालायचे ते अशा पायात जायचं निघून. तुमच्या टायमाला वेगळं होतं, आता आमच्या टायमाला नाही आहे. सर आम्हाला सांगते आता. कसं काय काय माहिती. बदललं काही? दिवस बदलले काय? क्लेस पण पडाय शाळेत.
बुटं पण येतं हम्म. मला वाटलं चप्पल घालायचे आहेत त्याला. आधी आतोकडच्याच बांधून ठेवलेलं आहे. चला काही बाय बी नाही केलं मामीला. बाय. दप्तर घे त्याचं काय आम्ही घेऊ चल. पिशवी ठेवू कुठं मग मोकळं हा दोघाकडे 2 दिला आता गाडी कोण चालायची इथं इथं लटके गुंतून पडतो नाही पडत. बस. चला आता बस तर आता तू एवढ्या दिवसातून शाळेत आला माझ्या मित्राला खायला घे ना काहीतरी काय घ्यायचं आहे चॉकलेट. चॉकलेट हा कोणते मँगोचे. मँगो तुम्हाला जास्त मँगो आवडते का हा घ्यायचे आणला तर चॉकलेट पण घ्यावं लागते का दुसरं घ्यायचे काही नको. ते आवडते का किती घ्यायचे ठीक आहे ते पण एक पुढं घ्यायचं का एक बॉक्स घेऊन द्या मी आपल्या हाताने घेतो आता. बरं घे घ्यायला देऊ बाई कोणते चॉकलेट लागते तर मँगोचे. हां मँगो नाही देतोच ते. कोणते घ्यायचे सांग ना कच्च्या कच्च्या माहिती का कच्च्या नाही स्ट्रॉबेरी देऊ का हे देऊ दूध मला देतो तुम्हाला. किती देऊ मग हे एक बॉक्स आहे दादा किती आहेत ते कोणती हे का हां मोजलेलं नाही मोजावं लागते एक बॉक्स ते. बॉक्स नाही ना मग काय सुट्टी द्यावं लागते आधी भरणी ती तशी त्यांना मला असं झालं मी आत्ताच खाऊ. काय ना मग काय काय आता आम्ही चाललो जेवण. एवढंच झालं का अजून काय घ्यायचं अजून नको. बस झालं चॉकलेट दिले एक बरणी घेतली तिने पूर्ण पण खुश झालं आहे आज लई. असा काय मित्र वाटणार आहे का एकटाच नाही सगळं काहीच बघू शकता मी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी इथं 5वीला शिकतो. बघू शकता काहीच माझी एकदम सगळ्यात जुनी शाळा आणि ती आता चिक्कूची पण ही शाळा आहे. माझा वर्ग इकडं होता पहिल्यांदा पण आता तिथं नाही का शौचालय वगैरे झालं आहे आणि आता भरपूर मॉडिफाय झाले 10-15 वर्ष झाले तर त्याच्यानंतरची ही शाळा आहे माझी. चलो तर वर्ग वगैरे दाखवा आम्हाला. डिझाईन ते कुठे तर चिक्कूचे मित्र भेट राहिले चिक्कूला. आनंदी बघा चिक्कूचे मित्र किती खुश झाले आहेत. त्याचा बड्डे आहे त्याला विश करा ना. काही बघू शकता इथं माझा नाही का जुना वर्ग होता आता बिल्डिंग झाली इकडे. तर हा चिक्कूचा वर्ग हा सेकंड बेंचला आहे का तू चिक्कूचे मित्र आले त्याला भेटायला. चॉकलेट वगैरे दिले ना चॉकलेट घ्या त्याच्याकडून. आनंदी चॉकलेट घे विश करा त्याला त्याचं चॉकलेट घेऊन राहिले. तुला दिलं का? झाले का त्याचा नंबर आलाय ना तुमचा नंबर आलाय ना त्याच्यामुळे आलाय तो. काहीच नाही का आपल्या चिक्कूचा शिष्यवृत्तीमध्ये नाही का 9वा नंबर आलाय आणि शिष्यवृत्तीला बसलाय त्या खुशीमध्ये चॉकलेट असतं.
त्याला मित्र मागत होते चॉकलेट, त्याने बरोबर आज फायदा घेतलाय. गाईज माझी नाही का पहिली ते चौथी तिकडे झालेली आहे आणि त्याच्यानंतर नाही का 5वीला माझा हा वर्ग होता. पण आता बघू शकता इथं लॅब झाली आहे. मित्रांनी ते थोडा अभ्यास वगैरे करता इकडं आणि प्रयोगशाळा होती माझी. रमेश अभ्यास करता इकडे. 6वीला इकडे वर्ग होता आणि 7वीला हा होता की जे आता नाही का पहिल्या पत्र्याचे होते पण आता मॉडिफाय झालं आहे. पहिले पत्र्याची होती पण आता डिजिटल शाळा झाली. तर बघू शकताय भरपूर काही जुने आठवणी आहेत माझ्या. म्हणजे पहिली ते 7वी माझं इथं शिक्षण झालेलं आहे आणि 1 नंबर खरंच. या जुन्या आठवणी असेच सेम आता जसं चिलेपिले पळत आहे याच टाईपमध्ये असं जर शाळेमध्ये काही आलं ना तर आमची पण अशीच मज्जा राहायचे, असं जे आवड राहायचे जे आता खरंच आठवते. यांच्याकडे बघून नाही का मी मला स्वतःला बघतो यांच्यामध्ये. तुम्हाला आता मी माझ्या भाताची घेऊन टाकी. दाखव चॉकलेट तू एकटंच खातो काय दे ना. दाखव खरंच तुम्हाला पण नाही का तुमचे जुने आठवण नक्कीच आले असेल. मला तर अक्षरशः आज आली आहे आणि यांना मला स्वतःला नाही का यांच्यामध्ये बघतोय. एक दिवस असंच होत होतं सगळे अक्षू आम्ही हे म्हणजे क्लासमेट जेवढे होतात ना तेवढे पण असं काही शाळेमध्ये आलं ना असं आम्ही धावायचं मजा मस्ती करायचं. तर बघू शकता ही यांची भाताची रूम. पहिली नाही का माझा वर्ग तिकडं होता त्या साईडला नाही का माझी भाताची रूम वगैरे होते. तर आता नाही का मॉडिफाय झाली आहे तर इकडे होऊ शकते बनवली. काय 2 आहे का अजून नाही का चिकूची शाळा ओपन नाही झालेली. आपण थोडं लवकर आलो आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे नाही का पूर्ण वर्ग बंद आहेत अजून. ज्यावेळेस ओपन असते ना त्यावेळेस नक्की एखादं दाखवलं परत. ही पण आहे का बघू शकता इकडे 2 आहेत पण अजून ओपन नाही आले कारण अजून टीचर वगैरे आलेलं नाही येतं. पूर्ण वर्ग बंद येतं. जाऊ का आता मग 5 वाजता परत घ्यायला येतो तुला. किती 5ला सुटते ना बरोबर मी तुला घ्यायला येतो मग 5 वाजता. चष्मा बरोबर चला काय जाऊ बाय काय आता चला घरी. तर लाव चष्मा आता. काय तुम्ही म्हणत असता नाही का बाबू कोण आहे तर बाबू आपल्या नाही का चिकूचा सक्का चुलत भाऊ आहे आणि चिकू आणि बाबू माझ्या नाही का सक्के चुलत मामाचे मुलं आहेत दोघं पण. तर आता आलं माऊलीकडे. आता माऊली काय करते बघू आपलं काय करतोय फॉर्म भरते का माऊलीचं फॉर्म भरायचं चालू आहे. तर काय झालं आता जस्ट घरी आता थोडं शूट वगैरे करतो आजीचा. थोडं काही काम वगैरे असेल तर तेवढं करून घेतो आणि 5 वाजता परत आपण चिकूला घ्यायला आपल्या स्कूलमध्ये जाऊ. तर आज मस्त दिवसभर नाही का एकदम मस्त एक रेसिपी बनवली आहे तर तुम्हाला बघून खूप आवडेल. आणि आज दिवसभर भरपूर काम केलं आहे. तर आता 5 वाजायला 5 मिनटं बाकी येतं तर आता चिकूला घ्यायला परत जावं लागेल. नाही तर तो असं आहे की मी जर घ्यायला नाही गेलो तिथंच वाट बघत बसेल कितीतरी वेळ. तर आता त्याला घ्यायला जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. तर आजचा दिवस कसा गेला आहे त्यालाच विचारू आपण. आता स्कूल पैसे आलो आहे आणि चिकूचा वेट करून राहिलो आहे. अजून स्कूल सुटलेलं नाही 2 मिनटं बाकी आहे. स्कूलचा आणि आपल्या घराचं अंतर फक्त नाही का 200 मीटर आहे त्याच्यामुळे काही टाईम नाही लागत यायला. तर ते येऊन थांबलो आहे मी. बेल वाजली आता आता बाहेर येईल तो. बघितलं ते ना आला पळतच आला. मी म्हटलं जर घ्यायला नाही आला तिथंच बसशील तो कवर पण. काय म्हणलं मॅडम चल लय वेळ चालू आहे मी तर थांबलो आहे वाट बघत आहे. आत यायला पाहिजे होतं का काय म्हणलं चल बस चल चालला घरी म्हणे चल आहे का जागा नीट बस त्याचं दप्तर बघ. हा आता शाळा सुटली आम्ही जातो आता घरी. आता आम्ही घरी आलेलो आहे. मी खेळून आणि भातन ते कोण माझा अवतार बघा कसं झालं. त्यातले त्यात पाहिलं होतं पाहत एकोण तिथं तर तणके घेऊन आलो. आता प्लेस वगैरे चेंज करतो आणि रेडी होतो. दादा तुला मग आपली प्लेस चेंज करायची स्टाईल टाकू का दाखव
ओके ना. काय आहे ते आयलो तू सेम माझ्यासारखाच आहे. मी पण असंच होतो. फक्त मम्मीला सांगू नका. काय म्हण रे नको. काय होईल मग शाळेत तुला खरी किचन मला आयलो तर क्लेस वगैरे चेंज केला आता तोंड धुवून घेतो. आता दिवसभर आपल्याला तोंड सुकलेलं आहे ना, मी फ्रेश करतो आता. कस काय हातपाय धुतल्यावर फ्रेश होतं का मग शाळेत फ्रेश होतं का मूड डाऊन होतो मुद्दावून होतं. कस काय रे तुला नाही करणार आता, तुला मोठं झालंय. आयलो मला कस काय नाही करणार. आता मी माझी हेअरस्टाईल काढतो. अशी कशी बघतो. मी बघू का हा. हा. झालं का नाही नाही अजून. मी पण काय पाऊंडर बघ शिक त्याच्या मग काहीतरी. हा ना तर येईल त्याचं फांद. अजून झालंय थांब. काय नाव लाईन लावायचं का जाऊ. आता काय लावतो गंध. कोणता अष्टिका हा. कुठून आणलाय चंदन चंदन. चंदन हा. कुठून आणलाय ते पंढरपूर. पंढरपूर हा. तुझ्यासाठी आणलाय का हा. बघा अष्टिकान लावतो सकाळ संध्याकाळ. काय नाही पियाना नाही हम्म. आता हे पुसतो. टेक्नॉलॉजीची बघ तू एक बघ पियानाचा यूज कशासाठी केलाय तिने. बघ. खतरनाक रे डोकं लावलं होतं. मग काहीच माझा शेण तर मोगऱ्याचा शेण संपलेला आहे. आता मग आपल्याकडे एक टेक्नॉलॉजी आहे, मी तुम्हाला सांगतो. काय आहे? मोगरा. हे सेंट आहे का हं? खतरनाक आहे. बघा चेको बघा शिकायच्या मोगरा सेंटाचा यूज करतो फक्त, आणि त्याच्या व्यतिरिक्त सेंट यूज नाही करीत. त्याने मोगऱ्याचं फुल तोडलं हे बघा, आणि ते चोरगायला अंगाला झालं. कायच आता मी फायनली रेडी झालो. तर काय शाळेत काय झालं तुम्हाला सांगतो. आज पाठांतर घेतले. मग आपला 29चा नव्हता म्हणून मी मार खाल्ला. वर्ग होते मग आपले 30पर्यंत पाठ. आणि अजून फ्लॅटनेटचा मला फ्लाईसने विचारलेला होता. कोणालाच नव्हता येत, मलाच येत होता. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता, मी म्हटलं गुरु. तर कायच आता आज लय भारी गोष्ट झाली आहे. मी चॉकलेट आणले म्हणून माझ्या मित्रांनी लगेच मॅडमला त्यांना भेट आणली. मला माझा नंबर आलता म्हणून मी मॅडम नुसतं म्हणायचे काहीतरी. आणि मग निलू दादा आलतं शाळेत आज. मग चॉकलेट नेलते. मग मॅडमलाही खुश झाले. आज मपला काम वाचलं निलू दादामुळं. नाही तर 100ला फटका पडला असतं मपला पेदेला. तर काय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला असाच उद्याचा इंट्रॅक्शन ब्लॉग बघायला मिस नका करू. तर भेटू आपण उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी चॅन करतो. भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.